किनी येथे फुले कासारी नाचणी बियाणांचे मोफत वितरण, पौष्टिक तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाचा उपक्रम, शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। चंदगड तालुक्यातील किणी इथं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना फुले कासारी या सुधारित नाचणी बियाण्यांचं मोफत वाटप करण्यात आलं। बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात आणि प्रतिकूल परिस्थितीत तग धरणाऱ्या तृणधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। याला गावातील शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम 2026-27 अंतर्गत श्री अष्टविनायक शेतकरी आत्मा गट किणी यांच्या माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पोषण मूल्यांनी समृद्ध आणि आरोग्यदायी अन्नधान्य म्हणून नाचणीचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन तिच्या उत्पादन वाढीसाठी शासनानं पुढाकार घेतलाय। यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी किरण पाटील यांनी फुले कासारी नाचणी जातीची वैशिष्ट्ये, उत्पादन क्षमता, आधुनिक लागवड पद्धती तसंच खरीप हंगामात राबवण्यात येणाऱ्या विविध कृषी मोहिमा आणि शेतकरी हिताच्या योजनांची सविस्तर माहिती दिली। हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर तृणधान्य पिकांचं महत्त्व वाढत असून नाचणीसारखी पिकं शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतात असं मत त्यांनी व्यक्त केलं। तसंच पोषण सुरक्षा आणि शाश्वत शेतीसाठी तृणधान्य पिकांची लागवड वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। कार्यक्रमाला श्री अष्टविनायक शेतकरी गटाचे अध्यक्ष संजय कुट्रे, सचिव सुनील मनवाडकर, सदस्य दयानंद मोटुरे, नारायण गवंडी, पुंडलिक बिरजे, रामू गवंडी, संगीता मनगुतकर यांच्यासह गावातील अनेक शेतकरी आणि महिला शेतकरी उपस्थित होत्या। पौष्टिक तृणधान्य ही केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठीच नव्हे तर ग्रामीण भागातील पोषण सुरक्षा, आरोग्य संवर्धन आणि शाश्वत शेतीसाठीही महत्त्वाची ठरत आहेत। किणीतील हा उपक्रम श्री अन्न संकल्पनेला बळ देणारा आणि तृणधान्य लागवडीबाबत जनजागृती करणारा उपक्रम ठरला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।